अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत। सोपं आहे, एकदम ध्यान लावून बघायचं तुम्हाला। अपूर्णांकाची बेरीज करताना काय करायचं, तिरपा गुणाकार आपल्याला करायचा आहे। तिरपा गुणाकार कसा होईल, 3 दोन्ही 6 अधिकला अधिक 4 पंचे 20, 20 ला 20, छेदामध्ये काय करायचं, छेदाचा गुणाकार करायचा, 4 दोन्ही 8। मग पुढे होईल आपली बेरीज, काय होईल, 6 आणि 20 मिळून होतील 26 भागिले किती 8 होईल। आता 26 आणि 8 हे दोघेही 2 न भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणून मी काय करणार, बे एक बे, बे त्रिक 6, छेदामध्ये बे चौक 8 येईल, म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 13/4 येणार आहे। हे झालं पहिलं गणित। अजून बघूया दुसरं गणित। 9 गुणिले 4 पहिला गुणाकार, 9 चौक 36 अधिक 7 गुणिले 3 दुसरा गुणाकार, 7 त्रिक 21, छेदामध्ये छेदाचा गुणाकार, 7 चौक 28, 28 ला 28। पुढे आपण बेरीज करून घेऊया, 6 आणि 1 7 होतील, 3 आणि 2 5 होतील, 28 ला 28 छेदामध्ये आपल्याला लिहिता आलं। आता 57 आणि 28 हे 2 न भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणून सॉरी 3 न भाग, 57 ला 3 न भाग जाऊ शकतो, पण 28 ला 3 न भाग जाणार नाही, म्हणून आपण तसंच ठेवूया। आपण अपूर्णांकाची बेरीज आपली झालेली आहे। पुढे चलूया, 3/2 अधिक 1/3 आपल्याला सॉल्व करायचं आहे। तिरपा गुणाकार, 3 त्रिक 9 होतील, अधिकला अधिक, बे गुणिले 1 बे एक बे होईल, छेदामध्ये छेदाचा गुणाकार, बे त्रिक 6, 6 ला 6, 9 2 11, छेदामध्ये 6 आलं, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 11/6 आलं। सोपं चले की नाही। आता चौथं गणित सॉल्व करूया। 5 गुणिले 3 हा पहिला गुणाकार, 5 त्रिक 15 अधिक 4 गुणिले 7 हा दुसरा गुणाकार, 7 चौक 28, छेदामध्ये छेदाचा गुणाकार, 21 ला 21 होईल। वर आपण बेरीज करून घेऊ, 5 आणि 8, 8 आणि 5 13 ला 3 हच्चा आले 1, 1 आणि 2 3 हच्चाचा 1 4, छेदामध्ये 21 ला 21 आपलं उत्तर आलं 43/21 आलं। अपूर्णांकाची बेरीज करणे हे सोपं आहे। मी तुम्हाला तुमच्या सरावासाठी तुमच्या स्क्रीनवर 4 ते 5 गणितं दिलेले आहेत, प्रॅक्टिस करा आणि गणितात मजा घ्या। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।